नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर येथे ऑल इंडिया बंजारा टायगर्सचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक राठोड यांनी बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 18 मे पासून आमरण उपोषण छेडले आहे। त्यांच्या आमरण उपोषणाला समाजाच्या प्रत्येक घटकाने पाठिंबा दिला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षण, आर्थिक विकास, शिक्षण आणि तांडा विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या शासनापुढे उपोषणाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली असून तिसऱ्या अनुसूचीची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणीही करण्यात आली। तसेच संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेसाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली। याशिवाय वसंतराव नाईक महामंडळाच्या भांडवलात वाढ करून बेरोजगार युवकांना अधिक कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। थकीत कर्जमाफी, नवीन कर्ज योजना तसेच बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली। आंदोलनाचे नेतृत्व ऑल इंडिया बंजारा टायगर्सचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक राठोड हे करत आहेत। त्यांनी केले। समाजाच्या न्याय मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजासह भटकेमुक्त समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यात याव्या। अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी यापूर्वी जे राज्य शासनातर्फे वेगवेगळ्या आयोगांनी जे रिपोर्ट दिलेले आहेत त्या अहवालानुसारच सवलती लागू कराव्यात। मात्र काही अडचणी असतील तर एसटीच्या आरक्षणाला विलंब लागत असेल तर तिसऱ्या सूचीची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी किंवा धनगर समाजाप्रमाणे भटक्यामुक्तांनाही त्या सवलती लागू कराव्यात। तुम्ही एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं उपोषणाचं, या अगोदर काही प्रशासनाला काही निवेदन वगैरे दिली होती का? या अगोदर आम्ही म्हणजे संघटनेच्या स्थापनेच्या 2 महिन्यानंतरच आम्ही पहिल्यांदा 2 मागण्यासाठी उपोषण केलं होतं। त्यात एक परभणी कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक साहेबांचं नाव देण्यात यावं आणि बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावे ही मागणी होती आणि तेव्हापासून आम्ही भांडतोय। शासनाकडे वेळोवेळी आंदोलन करूनही शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये जे जवळपास 55 मोर्चे निघाले आणि 22 ते 23 आमरण उपोषण झाली, त्याची दखल घेऊन राज्य शासनाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाचे सर्व साधू संत, बंजारा समाजातील सगळ्या संघटनेचे सामाजिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन 3 महिन्याच्या आत समिती नियुक्त करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र 3 महिने उलटूनही समिती गठीत झाली नव्हती। त्यावेळेसही आम्ही 26 फेब्रुवारीला 10 मार्चला आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर 27 फेब्रुवारीला पहिल्यांदा समिती गठीत करण्याचं परिपत्रक काढण्यात आलं। त्यानंतरही समिती गठीत झाली, मात्र त्यांना आर्थिक सुविधा देण्यात येत नव्हत्या। त्या संदर्भात काल 22 मे रोजी शासन निर्णय काढून समितीला आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे। तर आणि याशिवाय आमच्या इतरही मागण्या जे सामाजिक इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत आहेत त्या मागण्याबाबत इतर मागास बहुजन कल्याण मंत्री माननीय नामदार श्री सावे साहेब या बाबतीत पाहिजे त्या गतीने निर्णय घेण्यास टाळाटाळ का करीत आहे, तर त्यांच्यावर कोणी दबाव आणत आहे हे एक न उलगडणारं कोडं आहे। सावे साहेबांना जर निर्णय घेण्यास कोणी अडथळा आणत असेल किंवा निर्णय घेऊ देत नसतील तर सावे साहेबांनी सदर पदाचा राजीनामा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मार्गाने पदापेक्षा न्यायाला महत्त्व देण्याची वेळ आलेली आहे। 18 मे पासून उपोषणाला बसलेलो आहोत। आज 12वा दिवस आहे। आले होते का? प्रशासनात माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातील लोक अधिकारी येत आहेत। त्यांनी मंत्रालयातील उपसचिवांना संबंधित अधिकाऱ्यांना पत्र काढलेले आहेत, पण त्यांच्याकडनं रिप्लाय न आल्याने आमचं उपोषण चालूच आहे। या पुढची भूमिका काय असणार आहे न्याय नाही भेटला तर? या पुढची भूमिका म्हणजे आम्ही शासनाकडनं निर्णय मिळवूनच घेणार। आपलं नाव? ॲडव्होकेट अशोक राठोड, ऑल इंडिया बंजारा टायगर संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष।